जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा तर आपण नेहमीच देतो, नाही का? पण आज आपण त्या शुभेच्छांच्या जरासा पलीकडे जाऊया आणि स्त्रीच्या आत दडलेल्या त्या शक्तीला ओळखूया, जी तिला कधी कोणत्याही परिस्थितीत थांबू देत नाही. आपल्या आयुष्यात ती खरं तर अनेक रूपांमध्ये येते. कधी ती असते एक मायाळू आई, तर कधी आयुष्यभर सावलीसारखी साथ देणारी बहीण, कधी आपल्या सगळ्या चुकांना हसण्यावारी नेणारी मैत्रीण, आणि हो, कधी-कधी तर संपूर्ण समाजाला योग्य दिशा दाखवणारी एक खंबीर नेता. पण बघा, ही सगळी रूपं जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ती फक्त एक व्यक्ती उरत नाही, ती एक शक्ती बनते. एक अशी ताकद जिच्यामुळं आपलं घर वाटतं आणि जिच्या स्वप्नांमधून एका नव्या जगाचं भविष्य घडतं. याच शक्तीला शक्ती म्हणतात, म्हणजे एक वैश्विक ऊर्जा, नवनिर्मितीची दैवी ताकद. आणि खरं सांगायचं तर इतिहासातील प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात याच शक्तीतून झालेली आहे. जरा विचार करून बघा, जगातला प्रत्येक मोठा बदल हा कुठल्या तरी स्त्रीच्या धैर्यानेच सुरू झालाय. मग ती आपलं घर सांभाळणारी आई असो, आपल्या स्वप्नांसाठी लढणारी एखादी तरुणी असो, किंवा हजारो लोकांना प्रेरणा देणारी नेता असो, ती जेव्हा खंबीरपणे उभी राहते तेव्हाच खरा इतिहास घडतो. पण तिचा हा प्रवास तो कधीच सोपा नसतो. एका बाजूला समाज आणि परिस्थितीचे मोठे मोठे अडथळे तिला थांबवायचा प्रयत्न करतात, पण मग दुसऱ्या बाजूला तिच्याकडेही तिची शस्त्र आहेत की तिची मोठी स्वप्न आणि तिच्या मनात कधीही न विझणारी जिद्दीची आग. आणि म्हणूनच संकट कितीही मोठी असली तरी एक गोष्ट मात्र पक्की असते, ती हार मानत नाही. तिची हीच अदम्य इच्छाशक्ती तिला नेहमी पुढे घेऊन जाते. तर मग प्रश्न पडतो की आजच्या युगातली स्त्री काय करते? आजच्या जगात तिची ही शक्ती आपल्याला कशी दिसते? याचं उत्तर खूप सोपं आहे. आजची स्त्री फक्त स्वप्न बघत नाही, ती त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावते. ती स्वप्न पूर्ण करून दाखवते. आज असं एकही क्षेत्र उरलेलं नाहीये जिथे तिने आपली छाप सोडली नाही. बघा ना, ती डॉक्टर म्हणून जीव वाचवते, इंजिनियर म्हणून नवं जग घडवते, पायलट म्हणून आकाशात झेप घेते आणि सैनिक म्हणून देशाचं रक्षणही करते. तिच्यासाठी आता कोणतीही सीमा नाही. पण या सगळ्या भूमिकांपेक्षाही एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे ती आता तिच्या स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार आहे. ती स्वतःचे निर्णय घेते, स्वतःचा मार्ग निवडते आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते. म्हणूनच या खास दिवशी फक्त महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन चालणार नाही. आपली जबाबदारी त्याहून खूप मोठी आहे. तर मग आपण काय करू शकतो? 3 सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी. पहिलं, तिच्या स्वप्नांना पंख देऊया. दुसरं, तिच्या आवाजाला ताकद देऊया. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, तिच्या स्वातंत्र्याचा मनापासून सन्मान करूया. आणि हे का करायचं? कारण हे गणित खूप सरळ आहे. हा फक्त एका व्यक्तीच्या प्रगतीचा प्रश्न नाहीये. जेव्हा एक स्त्री पुढे जाते तेव्हा तिच्यासोबत संपूर्ण समाज पुढे जातो. तिची प्रगती ही आपल्या सगळ्यांची प्रगती आहे. चला, आता या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा एक अंतिम संदेश. आज प्रत्येक स्त्रीसाठी एकच संदेश आहे. ती मजबूत आहे, ती सुंदर आहे आणि ती अजय आहे. तर मग भविष्याच्या निर्मात्या म्हणून आपण सगळे मिळून कोणता नवीन इतिहास रचणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या कृतीमध्ये दडलेलं आहे. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.